सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। अखेर सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी आली आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी, ती म्हणजे आता होळीपूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे मोठं गिफ्ट। तर महागाई भत्त्यामुळे पगारातही होणार घसघशीत वाढ, पाहूया याबाबत सविस्तर। तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील। केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांसाठी एक खुशखबर आहे, ती म्हणजे होळीपूर्वी या कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठं गिफ्ट मिळणार आहे। कारण महागाई भत्त्यात वाढ होणार असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ होणार आहे। एकूण 1 कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना यामुळे फायदा होणार आहे। यामुळे यंदाचा पगार वाढीव रकमेसह मिळणार असला तरी नेमकी ही पगारवाढ किती असेल जाणून घेऊया। सरकारी नियमानुसार वर्षातून 2 वेळा महागाई भत्ता अर्थात डिअरनेस अलाउन्स दिला जातो। यामध्ये वाढही केली जाते। पहिली वाढ ही जानेवारी ते जून या 6 महिन्याच्या कालावधीसाठी असते, ज्याची घोषणा मार्चमध्ये केली जाते। तर दुसरी वाढ ही जुलै ते डिसेंबर या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये होते, ज्याची घोषणा दसरा दिवाळीच्या जवळपास होत असते। गेल्या वर्षी केंद्र सरकारने डीएमध्ये 3% वाढ केली होती। यामुळे एकूण महागाई भत्ता हा 58% झाला होता। आता यामध्ये 2% वाढ करण्यात आली आहे। यामुळे एकूण महागाई भत्ता हा 60% होणार आहे, पण ही वाढ 7व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत होणार आहे। कारण 8व्या वेतन आयोगाची आता स्थापना झाली असून 1 जानेवारी 2026 पासून हा आयोग लागूही झाला आहे, पण अद्याप त्याच्या संपूर्ण शिफारशी येऊन त्यांच्या अंमलबजावणीला 2 वर्षाचा कालावधी लागू शकतो। याबाबत नागरिकांकडून हरकती देखील मागवण्यात आल्या आहेत। यामुळे जोपर्यंत 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या जात नाहीत तोपर्यंत 7व्या वेतन आयोगानुसारच लागू असतील। तर यंदा नेमका किती वाढणार डीए पाहूया। यंदाच्या 6माहीत डीएमध्ये 2% वाढ होणार आहे। त्यामुळे एकूण डीए हा 60% होईल। यामुळे साहजिकच कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि निवृत्तीवेतन धारकांच्या मानधनात बेसिक पगारात 2% वाढ होऊन पगार हातात येणार आहे।